नमस्कार. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण जग स्थानबद्ध झालेलं आहे. जगाची सर्व व्यवहार खोळंबलेली आहेत. अशा काळामध्ये पूर्वीप्रमाणे वर्ग होणे आता शक्य नाही. त्यामुळे ऑनलाईन वर्गाचा हा पर्याय या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. मी डॉक्टर रवींद्र बेमरे, BA तृतीय वर्षातील मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ही अभ्यास पत्रिका मी ऑनलाईन घेणार आहे. या अभ्यास पत्रिकेतील पहिला घटक आहे महाराष्ट्र. आपल्याला जर मराठी साहित्य समजून घ्यायचं असेल तर ज्या महाराष्ट्राच्या मातीतून मराठी साहित्य रुजलं फुललं, त्या महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं नितांत गरजेचं आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी जशी आहे तशी पराक्रमी वीरांची भूमी आहे. वीरत्वाच्या आणि वैराग्याच्या परंपरा एकत्रित या भूमीमध्ये नांदलेल्या आहेत. रगेलपणाबरोबरच रंगेलपणाचा पणा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाहायला मिळतो. अशा अनेकविध भावनांचं विचारांचं समन्वय आपल्या या मराठी साहित्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत असते. हा महाराष्ट्र प्रांत जो आहे, या महाराष्ट्र प्रांताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जर आपण विचार करू लागला तर प्राचीन काळी भारताचे दोन भाग होते. असं म्हणतात की नर्मदा नदीच्या उत्तरेकडचा भाग म्हणजे आर्यावर्त, त्यालाच उत्तर भारत असं म्हणतात, आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा भाग त्यालाच दक्षिणापथ असं म्हणतात. आणि आपला महाराष्ट्र हा दक्षिणापथामध्ये येतो. असं म्हणतात की पूर्वीच्या काळी या दक्षिणापथामध्ये महार, मांग, गोंड, भिल्ल, कातकरी, कातोडी, वारली, रठ्ठ अशा अनेक जाती त्या दक्षिण भारतामध्ये राहत होत्या. इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. तेव्हा उत्तर भारतातले आर्य हे दक्षिण भारतामध्ये येऊन स्थायिक झाले आणि या आर्यांनी गोप, मल्ल, पांडू, अपरांत, विदर्भ आणि आश्मक असे छोटे छोटे 6 राष्ट्र या ठिकाणी बसवले आणि या 6 राष्ट्रांचं मिळूनच पुढे महाराष्ट्र हा प्रांत आकाराला आला. आता हा महाराष्ट्र प्रांत केव्हापासून आहे किंवा या महाराष्ट्र प्रांताबद्दलचे संदर्भ केव्हापासून सापडतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र हा शब्द नेमका केव्हा आकाराला आला किंवा महाराष्ट्र शब्द कसा आकाराला आला हे समजून घेणं हे नितांत गरजेचं आहे. तर या ठिकाणी महाराष्ट्र हा जो प्रांत आहे, ह्या प्रांताचे संदर्भ म्हणजे प्राचीन साहित्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आढळतात किंवा कोणकोणत्या ग्रंथामध्ये आढळतात हे पाहणं आवश्यक आहे. वायू पुराणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख दंडकारण्य म्हणून आलेला आहे किंवा दक्षिणापथ असाही महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर प्राचीन महाकाव्य जे आहे महाभारत, त्या महाभारतातील सभा पर्वामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नरराष्ट्र असा आलेला आहे किंवा मत्स्य पुराणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा अप्रत्यक्षपणे आलेला आहे. याशिवाय महावंश नावाचा जो बौद्ध ग्रंथ आहे, त्या बौद्ध ग्रंथामध्ये काही बौद्ध शिष्यांना महाराष्ट्रास पाठवण्यात आलेला आहे असा संदर्भ सापडतो. त्यानंतर कौटिल्यानी जो अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला, या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आश्मक आणि अपरांतचा उल्लेख आढळतो. जे महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे 6 राष्ट्र होते, त्यापैकी आश्मक आणि अपरांत त्यांचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सापडतो. त्यानंतर इसवी सन 365 साली मध्य प्रदेशातील येरन या ठिकाणी जो शिलालेख कोरण्यात आला, त्या शिलालेखामध्ये सेनापती सत्यनाग यांनी स्वतःस महाराष्ट्र असे म्हणून घेतले आहे. याचा अर्थ 4थ्या शतकामध्ये महाराष्ट्र हा प्रांत म्हणजे या ठिकाणी अस्तित्वात होता, तर महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव होतं.
आणि त्यानंतरचा संदर्भ सापडतो इसवी सन 505 वराह मिहिराच्या बृहत संहितेच्या 10व्या अध्यायामध्ये महाराष्ट्रा असा उल्लेख आलेला आहे. आणि त्यानंतर इसवी सन 600च्या सुमारास संस्कृत काव्यमीमांसक दंडी यांनी जो काव्यादर्श हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला, त्या ग्रंथामध्ये महाराष्ट्राश्रया भाषा प्रकृत विदू असा उल्लेख आलेला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर इसवी सन 900च्या सुमारास संस्कृत मीमांसक राजशेखरांनी आपल्या आजोबाचा निर्देश करताना महाराष्ट्र चूडामणी असा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ इसवी सन 4थ्या शतकापासून त्या महाराष्ट्राचा उल्लेख महाराष्ट्र असा करण्यात आला. आणि त्यापूर्वी काही लोक या प्रांताला महारट्ट असं म्हणत होते, किंवा काही लोक या प्रांताचा उल्लेख दंडकारण्य असा करत होते, किंवा काही ठिकाणी दक्षिणापथ असाही उल्लेख आढळतो, किंवा महाभारतामध्ये नरराष्ट्र असा उल्लेख आहे, किंवा मत्स्य पुराणामध्ये नवराष्ट्र असाही उल्लेख करण्यात येत होता. पण 4थ्या शतकापासून या प्रांताला हळूहळू महाराष्ट्र असं नाव या प्रांताचं रूढ झालं. आता महाराष्ट्र हा जो प्रांत आहे, हा या प्रांताला महाराष्ट्र हे नाव का पडलं, किंवा महाराष्ट्र हे नाव कसं प्राप्त झालं, याबद्दल अनेक अभ्यासकांचे अनेक प्रकारचे मत आहेत. सर्रासपणे असं म्हणतात की महाराष्ट्र हा जो शब्द आहे, महा अधिक राष्ट्र अशा 2 शब्दापासून बनलेला आहे. म्हणजे महान लोकांचं राष्ट्र आणि ते महाराष्ट्र असं म्हटलं जाते, पण याला काही ऐतिहासिक आधार नाही. या संदर्भामध्ये काही म्हणजे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांनी महाराष्ट्र या शब्दाचा व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार केलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर भांडारकर असं म्हणतात, महारट्ट या शब्दापासून मराठ हा शब्द तयार झालेला आहे, आणि त्याच शब्दाचं पुढे महाराष्ट्र या शब्दामध्ये रूपांतरण झालेलं आहे. त्यानंतर द बा डिसळकर नावाचे इतिहास अभ्यासक ते असं म्हणतात, महाराष्ट्र जो शब्द आहे तो सुरुवातीला रट्ट असा शब्द होता. रट्ट या शब्दाचं पुढं महारट्ट असं बनलेलं आहे. महाराष्ट्र हा शब्द जो आहे तो देशवाचक नाही, तर तो समाजवाचक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. रट्ट हे म्हणजे आर्यत्तर लोक होते आणि हे या ठिकाणी वास्तव्य करत होते. आणि जसं भोजचं महाभोज झालं, मालवचं महामालव झालं, त्याच पद्धतीनं रट्ट या जातीचा उल्लेख पुढे महारट्ट असा केला जाऊ लागला, आणि महारट्ट या शब्दाचं संस्कृतीकरण होऊन महाराष्ट्र शब्द बनलेला आहे असं द बा डिसळकर या ठिकाणी सांगतात. त्यानंतर रेव्हरंड जॉन विल्सन ते महाराष्ट्राबद्दल सांगतात, महाराष्ट्र हे नाव कसं प्राप्त झालं, महाराष्ट्र शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने विचार करत असताना ते म्हणतात, महार लोकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र. ते या प्रांतामध्ये मोठ्या संख्येनं महार जातीचे लोक राहत होते, म्हणून महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असं रेव्हरंड जॉन विल्सन म्हणतात. आणि त्यानंतर डॉक्टर वोपर्ट हे त्यांच्याच मताला काही प्रमाणामध्ये दुजोरा देतात. ते असं म्हणतात की मल्ल लोकांचे राष्ट्र ते म्हणजे महाराष्ट्र. मल्ल पासूनच पुढं म्हणजे महार हा शब्द बनलेला आहे, किंवा मल्ल आणि महार हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, किंवा मल्ल हा शब्द पहिलवान या अर्थाने वापरतात. म्हणजे अशा पद्धतीनं मल्ल लोकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र असं डॉक्टर वोपर्ट सांगतात. आणि त्यानंतर म्हणजे आता ह्या सगळ्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामध्ये काही उणिवा पाहायला मिळतात. आता डॉक्टर जॉन विल्सन असं म्हणतात की महार लोकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, ह्या महाराष्ट्रामध्ये इतरही जातीचे लोक राहत होते, म्हणून ह्यांची व्याख्या अशी परिपूर्ण वाटत नाही. वोपर्ट यांचं म्हणणं आहे की मल्ल लोकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र, महाराष्ट्रातले काही सगळेच मल्ल नव्हते, किंवा त्याही दृष्टीने ती व्याख्या अपूर्ण वाटते. पण ह्याच्या पुढं श्रीधर व्यंकटेश केतकर यांची व्याख्या मात्र थोडीशी परिपूर्ण अशी वाटते. ते असं म्हणतात की महार आणि रट्ट या 2 जाती नामांचा संयोग होऊन महारट्ट हा शब्द बनला, आणि त्याचं पुढे संस्कृतीकरण होऊन महाराष्ट्र हा शब्द बनलेला आहे.
श्रीधर व्यंकटेश केतकरांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या मला या ठिकाणी म्हणजे सर्व दृष्टीनं परिपूर्ण अशी वाटते. कारण म्हणजे ह्या व्याख्येमध्ये ते सांगतात की महार आणि रट्ट या दोन जाती नामांचा संयोग होऊन महारट्ट असा शब्द बनलेला आहे आणि त्यापासून पुढे महाराष्ट्र असा शब्द बनलेला आहे. किंवा अनेक लोक महाराष्ट्राचा उल्लेख करत वेळेस हे महान लोकांचं राष्ट्र आहे, त्यागी लोकांचं राष्ट्र आहे, असंही या महाराष्ट्राबद्दल उल्लेख करतात. गुर्जर शिवबास नावाचे महानुभाव साहित्यिक ते असं म्हणतात की महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र, म्हणजे महंत लोकांची, संत लोकांची भूमी म्हणून महाराष्ट्र, अशी व्याख्या गुर्जर शिवबास यांनी या महाराष्ट्राबद्दल केलेली आहे. एकूण या महाराष्ट्र प्रांताचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र प्रांताला महाराष्ट्र हे जे नाव प्राप्त झालं ते नाव साधारणतः 4थ्या शतकापासून महाराष्ट्र हे नाव प्राप्त झालेलं आहे. तसा महाराष्ट्र प्रांत जो आकाराला आला तो इसवी सन पूर्व 4थ्या शतकापासून हळूहळू आकाराला आला असं पाहायला मिळते. आणि या प्रांताला जे नाव आहे महाराष्ट्र नाव हे 4थ्या शतकापासून प्राप्त झालं. महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव का प्राप्त झालं त्याच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने जर विचार केला तर इथं बहुसंख्यानं असणारा जो समाज आहे रट्ट हा समाज म्हणजे सध्याचा मराठा समाज आणि दुसरा महार समाज, ह्या महार आणि रट्ट या दोन जाती नामांचा संयोग होऊन महारट्ट हा शब्द बनला आणि त्यापासून पुढे महाराष्ट्र हा शब्द बनलेला आहे. असं जे श्रीधर व्यंकटेश केतकरांचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणी म्हणजे काही प्रमाणामध्ये ते परिपूर्ण असं वाटत असते. अशा प्रकारे महाराष्ट्र हा प्रांत तयार झालेला आहे आणि या महाराष्ट्रातली जी भाषा आहे ती मराठी भाषा आणि त्या मराठी भाषेच्या म्हणजे उत्पत्तीचा विचार आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.